एक गुड न्यूज आहे सगळ्यांसाठी. म्हणजे मी तर जाम म्हणजे खुश आहे. हे बघा, याने मी केले शिंगापाडाचा जुगाड. टेरेसवर तुम्ही फांद्या मोरसाल बरं. मंडळी, जांभळीच्या झाडाला मोर बघा कसा आलाय. जाम जांभळा खायला भेटले यावर्षी. पण अख्खी जांभूळ भरले होय, अख्खी जांभूळ भरले. नारळा होता आवर नारळ लिहिले पण एक कामाचं नाही त्यांच्या. आता मार्केटमध्ये आली आहे भाजीपाला घ्यायला. आमच्या कोपरगावचा आठवडी बाजार प्रत्येक बुधवारी लागतो संध्याकाळी. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशा गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर आज आहे बुधवार आणि मी छानशा आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर चला, आजच्या दिवसभरामध्ये काय काय होतं आहे ते बघूयात आणि तुम्हीसुद्धा ब्लॉग एन्जॉय करा आणि छान असा ब्लॉगला भरभरून प्रेम द्या आणि कॉमेंट करायला मात्र विसरू नका. ओके, चला आता चालल्या टेरेसवरती, कारण का लक्की सोनूला खेळायला घेऊन गेला ते मी टेरेसवर आणि शेवग्याच्या शेंगा पण पाडायच्या त्याच्यामुळे. ओके, चलो. आणि आज आपल्या ब्लॉगला मी मस्त दुपारच्या नंतर म्हणजे संध्याकाळी सुरुवात केली 4:30 वाजता. आणि हा बघा आपला पोपटीचा डब्बा, पोपटी बनवली ते आपण. चलो, नक्की जाम वैताग तिथे आता. त्यालाच टेरेस वाढले आहे ना मी. चलो, येडी बाबू आहेस तू तर, येडी बाबू आहेस. नुसती नुसती वेडी पोरगी आहेस. खेळ आता सगळीकडे, जा खेळ जा. ती या पण पाराल तुम्ही तशा कोवळ्या तिथं दोन बघा त्या पाडा. ही बाई दुसरी नाही, दुसरी पण आहे ना पाराला तुम्ही टेरेस वर खाली एक शिंगेच्या मुलं. मस्त शेंगटाच्या झाडावर ना हे बघा 2-3 शेंगात मस्त झाल्या रेडी. तर बरं पारून जाव भाजी बनवायला तरी बरं कामी येईल. ओय सोन्या, परशी त्या गोंडांशी खाली इकडे तिकडे कुठं चालले. यो बघा, यो पोऱ्या बघा आमचा कशा नुसता मस्ती करताय, नुसता मस्ती करताय बाबू. कुठं धावणं कुठं फिरू असं झालं. लक्की जा, ही कशी पोचली. ती एकदम टोकरी आहे. नाही ती कशी पोचल. मंडळी, जांभळीच्या झाडाला मोर बघा कसा आलाय. जाम जांभळा खायला भेटले यावर्षी. पण अख्खी जांभूळ भरले होय, अख्खी जांभूळ भरले. नारळा होता आवर नारळ लिहिले पण एक कामाचं नाही त्यांच्या. सगळं वालतान तेव्हा परतान घाली दे. आवर नारळ पाणी जर पिवायला भेटलं नारळावरचं तर बॉडी बनेगा, बॉडी एक नंबर बनेगा फिर. अरे जा ना माकडा खेळ, माझ्या मागं खेळ तुझं, जा ना खेळ तिकडं. दे चापट ठेवून जाईल. तिथं आपली चूल मस्त भाकरी करायची. काय भारी वाटतं ना सीन टेरेसवर. मला तर म्हणजे असं टेरेसवर आलो ना का असं वाटतं खाली जावत नाही. आवरा भारी सीन वाटतं इकडचा. टेरेसवरती मी आलो ना तर मला असं म्हणजे इच्छाच होत नाही खाली जायची. तर एकदम थंडगार वारा नुसता, निसर्गरम्य वातावरण आमच्या एकदम टेरेसवरून दिसते. म्हणजे आमचं घरच निसर्गरम्य वातावरणामध्ये, पूर्ण ग्रीनरी नुसती. तर यो पोऱ्या आता सोडून काही लकीला डोळ्यात बघायला. शोना काय काय झालं. चला हा चला, आता टेरेसवर पण एक दिवस धुलाई करायला लागेल सगळी. हे बघा, याने मी केले शिंगापाडाचा जुगाड. टेरेसवर तुम्ही फांद्या मोरसाल बरं. तिला काहीतरी बांधा ना जरासा, छोटीशी गाठी बिठी. अरे द्यावा 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 द्यावा. परली ग परली ग. हो परला खाली. शिंगापाडाचा जुगाड बघा कसं आमच्या टेरेसवरून चालू आहे. तर द्यावा द्यावा. तुम्ही आखी फुला झोरपाल तशी. परली ना ही बघा, ही तुम्हाला समोर दिसा नाही. ही पहिल्या बांधी ही दिसा नाही तुम्हाला. ओ बाई साहेब, तुम्ही झोर घेतले, झोर बांधल्या गेल्या मोरल्या सगळ्या. बस झाल्या 4 माणसा ना 5 शिंगा. 80 का 90 रुपये किलो शिंगा शकताच्या. चला याला घ्या, याला घ्या, याला घ्या, नक्कीला घ्या. चला आता मंडळी जाऊ खाली. शेंगा बी पारमिशन दिली आहे. सोनू चल, सोनू काय त्या बाजारात फिरते एकटाच. चल चला उतरा, चल का
चल येते येते, चल ना. यो मागं बघते रे बोंगा. हे बघा मंडळी, एवढ्या शेंगा भेटल्या. हे बघा, आता मार्केटमध्ये आली आहे भाजीपाला घ्यायला. आमच्या कोपरगावचा आठवडी बाजार प्रत्येक बुधवारी लागतो संध्याकाळी. मार्केटमधून जाऊन आली, भाजीपाला वगैरे घेऊन आली. डायरेक्ट प्लांटवरच आले. आता पण मस्त नाश्ता करायला वडापाव घेऊन आले. गरम गरम मस्त वडापाव. मंडळी 10:26 झालेली आहेत आणि पूर्ण एरिया आता सुनसान झाला इथे. हे बघा, एकदम शांत वातावरण झालं आहे. आणि मी पण आता प्लांट बंद केला आहे. चला आता जाऊयात आपण घरी. चला मंडळी, आता घरी आली मी. ओके. लक्की बघा कसा वाट बघतोय माझी खिडकीमध्ये उभा राहून. कुठे रे लक्कू? लक्कू कुठे आहे? मी जाऊ का मामाच्या घरी परत? जाऊ मामाच्या घरी जाऊ. मामाच्या घरी जाऊ. चल मी चालली. बाय बाय. रडतोय. अरे सोना बाबू, आय लक्कू बाबू, तू चालला? हो, आली मम्मा. काय झालं बाबू? काय झालं? तू जेवलास? जेवला पण तू? जेवला पण? आली ना आता आली ना मी. थांब, भेटते ये. बघा, वेडा बाबू, आमचा वेडा बाबू असा पोहऱ्याने मी कुठं बघितला. इकडे बघा, कवडी मजा आली. त्याला कवडी मजा आली. पाया पडते का मम्माच्या? पाया पडतेस का? शोंग्या पाया पडतोस का? इकडून पप्पी घेऊ, तिकडून पप्पी घेऊ असं. हे थांब, मला पाणी पिऊन येते बाबूला की ताण लागे बघू मम्मीला. हा, पाणी पिऊन येते बघू. लगेच पाणी पिऊन येते बघू. चला. हाय, हे बघा लक्की जेवण काढलं. चिन्मय, त्याला जेवण दिलास ना का? त्याची दुसरी ताटा घेऊन जात मध्ये. ती भांडी उचल, त्याची ती ताटा उचल. या तुम्ही पण आता जेवायला मस्त लिव्हर पेटा बनवले आणि टोमॅटो, कांदा, लिंबू आणि भाकऱ्या करणार होती, पण मला काही टाईमच नाही भेटला भाकऱ्या करायला, म्हणून गरम गरम भातच बनवलं आहे. चू कसं लागलं लिव्हर पेटा? नाही चांगला लागला? तुला कवा काही पट्टे का? खाते पिते बरोबर, ताट बरोबर साफ केलंस. सोनं बघ कसं बसला यांच्या जोडीला, तोंडावर बघत. चला मंडळी, या जेवायला गरम गरम भात आहे, ते जेवून घेऊन मला. आता जेवण वगैरे आमच्या सगळ्यांचे आवरले आहेत आणि मोनिश गेलाय मित्रांच्या सोबत कुठेतरी. किती वाजले? 12 वाजायला आले तर रात्रीचे. इथे बोलला तो. तर आता जेवण वगैरे आवरलं आहेत, सगळी कामं वगैरे सगळं आवरलं आहे. आणि लकीने नुसतं चाव चू सुरू केले खाली. काय बोलते बाबू मी? रात्र झाली ना म्हणजे आम्ही झोपायची तयारी केली काय याचाच चावचू चालू होते. 2 वाजता 2:30 वाजता तरी पोरगा झोपत नाही. तो काय करत नाही. त्याचं म्हणणं असं का माझ्यासोबत आता तुम्ही खेळा, म्हणजे असं बोलत बसा. अरे याच्यासोबत बोलायला कोण रिकाम आहे रात्री? तिथे दिवसभर धप्पड असते कामांची, रात्री असं झोप येते नुसते डोळ्यावर. द्या त्याला बिस्किट, द्या. खाते बिस्किट? खायगी जरा, त्याला फोडून द्या जरा. चिन्मय पण गेला झोपायला. आता जेवण वगैरे सगळं आवरलं आहे.
झोपायची आता तयारी चालू होती आणि या पोऱ्याने नुसतं चावचू चावचूच केली. काही येडा बिडा झालीस का रे तू? नको नकोय. तुला काय पाहिजे? दूध पिणार? दूध पिणार? दूध चल दूध पी. चल दूध प्यायला. चला बाहेर जायचं. बाहेर जायचं फिरायला. चला बाहेर. चला बाहेर चला. असाच करते पोरगा, असाच करते. नुसतं दमवते. तर चला आता असो, उद्या एक गुड न्यूज आहे सगळ्यांसाठी. म्हणजे मी तर जाम म्हणजे खुश आहे, कारण की उद्या काहीतरी नवीन गोष्ट होणार आहे किंवा नवीन काहीतरी गोष्टीची सुरुवात उद्यापासून मी स्वतः करणार आहे. तर म्हणजे खूप भारी वाटतं आहे. जे पण काय होईल ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. ओके. एक छान मस्त अशी नवीन कामाची उद्यापासून सुरुवात होईल आणि ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर सगळ्यांनी उद्याचा ब्लॉग बघा, कारण की खूप स्पेशल गोष्ट आहे माझ्यासाठी तरी, आणि तुम्हाला पण सगळ्यांना खूप ती गोष्ट आवडेल. ओके. तर उद्याचा ब्लॉग सगळ्यांनी नक्की बघा. उद्या म्हणजे मला पण असं झालं आहे की कधी उद्याचा दिवस उगवतो आहे, कधी उजाडते आणि एकदम भारी वाटते. ओके. चला आता ब्लॉगचा एंड करते. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. मंडळी बाय बाय.